शिवसेना बीजेपी से बाहर आ गई, फिर शिवसेना शिवसेना से बाहर गई, एनसीपी से बाहर आ गई। एक वोटर को 9 बटन दे दिए। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय एक झलक दिखलाए, कभी गुवाहाटी में छुप जाए। मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय मंत्री नहीं वो दल बदलू है, और कहा क्या जाए। जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए। मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए। तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चष्मा, हाय। नुकतंच कालपासून प्रसिद्ध झालेलं सोशल मीडियावरचं कुणाल कामरा यांचं एकनाथ शिंदे साहेबांवरचं गाणं तुम्ही ऐकलं असेल। आता मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा कुणाल कामरा हा आहे स्टँडअप कॉमेडियन। स्टँडअप कॉमेडियनचा झोन कसा असतो की एखादा पॉलिटिशियन किंवा एखाद्या पक्षावर टीका करून त्याच्यावर कॉमेडी करायची, त्याच्यावर विनोद करायचा आणि मग समोर बसलेले लोक जे असतात ते हसतात। काय झालं असं मित्रांनो, कारण राजकारण जे आहे ना ते आधी गचाळ होतंच, आता देखील गचाळ झाला आणि त्याच्यामुळे हे हास्य विनोदवीर जे असतात सगळे ते आपल्या राजकारणावर गाणं करतात, त्या राजकारणावर मग काहीतरी टीका करतात आणि ह्या गोष्टी लोक तिकडे बसलेले असतात ते हसून त्याचा आनंद घेतात। आता ही गोष्ट चुकीची आहे की बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर मला तुमच्याशी बोलायचं आहे मित्रांनो। आणि मला तुम्हाला हे देखील विचारायचं आहे, मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा नक्की की कुणाल कामरा ज्यांनी हे आता हे गाणं बनवलं एकनाथ शिंदे साहेबांवर, हे चूक केलंय की बरोबर केलंय, मला हे पहिलं तुम्ही कमेंटमध्ये सांगा। मला काय वाटतं हे तुम्हाला मला आता व्हिडिओ सांगायचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो। कारण सामान्य माणसाने एखादी गोष्ट केली तर तो अत्याचार, आणि एखाद्या समजा पक्षातल्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी कुठली गोष्ट केली तर मग ते बोलतात ना स्टेटमेंट जे असतं त्याकडे इग्नोर करायचं, लक्ष द्यायचं नाही, सगळ्या गोष्टींवर तुमच्याशी बोलायचं आहे मित्रांनो। आता हे जे गाणं बनवलंय त्यांनी त्याच्यामध्ये गद्दार असा उल्लेख केलेला आहे, त्याच्यामध्ये मग एकनाथ शिंदेच्या दाढीवरचा उल्लेख केलेला आहे, एकनाथ शिंदेच्या चष्म्यांवरचा उल्लेख केलेला आहे आणि मग सांगितलं ते कसे भ्रष्टाचारी नेतात वगैरे अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्या गाण्यामध्ये केलेला आहे। आता हाच उल्लेख सतत आजपर्यंत आपण जर का पाहिलं, जेव्हापासून एकनाथ शिंदेकडे शिवसेना आली म्हणजे ते धनुष्यबाण सगळे निशाणे आल्या तेव्हापासून उद्धव साहेबांचे जे सगळे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, हे सगळे टीका करतायत, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतायत, खोके गद्दार हे सगळ्या गोष्टींची टीका आपण पाहतोय। पण आजपर्यंत कोणीही त्यांना प्रत्युत्तर दिलेलं नव्हतं। म्हणजे हे कार्यकर्ते पदाधिकारी उबाटा गटाचे ह्या लोकांनी आजपर्यंत भरपूर टीका केल्यात पण कोणी त्यांना प्रत्युत्तर दिले नाही। पण आज एक स्टँडअप कॉमेडियन उठतो ज्याचं नाव कुणाल कामरा आहे आणि तो एकनाथ शिंदे साहेबांवर अशा प्रकारचं फक्त गाणं बनवतो आणि ते गाणं मग संजय राऊत मला असं वाटतं त्यांनी काहीतरी टाकलं होतं ते गाणं आणि मग ती पोस्ट केल्यानंतर ते गाणं बऱ्यापैकी व्हायरल झालं आणि मग ती कुठेतरी मिरची लागली का की संजय राऊत यांनी ती गाणं पोस्ट केलं आणि मग ते गाणं व्हायरल झालं का। म्हणजे मला असं वाटतं ते भरपूर दिवसापूर्वीचं गाणं पण असू शकतं किंवा आज परवाचं काय कधीच आहे ते गाणं माहीत नाही, पण ते काल रात्री जेव्हा मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी म्हटलं हे गाणं ठीक आहे, म्हणजे काय आता बोलणार, पण काय काय उल्लेख जे शब्दाचे आहेत ते चुकीचे आहेत, ते अर्थात चुकीचे आहेत आणि ते खरं म्हणजे बोलतात ना की करायला नाही पाहिजे होते। पण दुसऱ्या अर्थाने जर का असा विचार केला तर मी विचार केला आजपर्यंत हे शब्द जर ऐकलेत कानावर, खोके गद्दार भ्रष्टाचार ह्या सगळ्या गोष्टी आजपर्यंत प्रत्येक जण त्यांच्यावर टीका करत आलेले आहेत। तसं म्हणजे त्यांच्यावरच नाही करत तर इतर पक्षातल्या लोकांवर देखील अशी टीका करतात। पण हे जे टीका करणारे असतात ते कोण असतात तर पदाधिकारी असतात किंवा त्या पक्षाचे कार्यकर्ते असतात। पण जर का सामान्य माणसांनी ही टीका केली तर मग त्याचं काय हाल होतं ते आपण काल रात्री कुणाल कामरा यांच्या स्टुडिओचा हाल तर पाहिला असेल आणि आता कुणाल कामरा यांच्या तोंडाला काळं फासणार जर का 2 दिवसात माफी नाही मागितली। ह्या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाच्याच मागे का लागतात। आता हे शिवसेनेचे लोक तिकडे गेले म्हणजे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते पदाधिकारी तिकडे गेले, त्या स्टुडिओची तोडफोड केली। आता हे स्टेटमेंट जर का कुठल्या पदाधिकाऱ्यांनी केलं असतं, कुठल्या कार्यकर्त्यांनी केलं असतं तर त्यांच्यात हिंमत एवढी असती का, मला हा प्रश्न तुम्हाला खरं विचारायचा आहे। का फक्त सामान्य माणसांनी किंवा मग अशा कुठल्या पक्षाच्या व्यतिरिक्त जे असतात ज्यांचा राजकारणाशी संबंध नसतो अशा लोकांनी जर का टीका केला की त्यांच्याच मागे हात धुवून पळायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपण खरं पाहणं गरजेचं आहे। आपण जर का ती एक कुणाल कामराची पोस्ट पाहिली याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया काय दिली की मला आता संविधानच वाचू शकतो आणि हा जो अधिकार आहे हा सगळ्यांना समान आहे आणि सगळ्यांनी बोलतात ना बोलण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या। आता ह्याच्यामध्ये काय होतंय, एखादा सामान्य माणूस बोलला की आपण उठतो सगळे कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्येक पक्षाचे आणि त्यांना मग तिकडे जाऊन तोडफोड करतो, तिकडे जाऊन मारहाण करतो। एकट्या त्या माणसाला जाऊन मारहाण करायची हे कितपत योग्य आहे। आपण जातोय ना एखादा चूक करतोय सगळ्या गोष्टी चुकीचं आहे, म्हणजे एखाद्यावर समजा कोणावर काय बोलले तर चुकीचंच आहे,
पण तो नेता खरंच तसा आहे का ह्याचा देखील तेवढा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, बाकीचे पदाधिकारी जेव्हा बोलतात, बाकीच्या पक्षातले लोक जेव्हा बोलतात, तेव्हा आपण का शांत बसतो? तेव्हा ह्या पदाधिकाऱ्यांना का नाही जागा आहेत? तेव्हा त्या पदाधिकाऱ्यांना का नाही वाटत की बाबा चला ह्याच्या इथं घरी जाऊया, ह्याच्या तोंडाला पण काळं फासूया, ह्याला देखील मारूयात? ह्या गोष्टी फक्त सामान्य माणसाविरुद्ध का होतात, मला हा प्रश्न खरं तर पडलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता हे स्टेटमेंट जे गाणं जे त्यांनी केलंय त्याच्यामागे खरं शिवसेनेनेच, ह्या आपल्या उभाट्या गटाच्या शिवसेनेने सांगितलं का ह्यांना, त्या कुणाल कामराने, की हे गाणं बोला म्हणून तुम्ही, म्हणजे कुठेतरी ते जास्त फेमस होईल? आणि मग काय ह्याच्या मागे काय राजकारण आहे का? किंवा मग ह्याच्या मागे कुणाल कामराला उभाटा गटाचा, शिवसेनेचा, काँग्रेसचा पाठिंबा आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आता उपस्थित झाल्या आहेत मित्रांनो. कारण मी असं बोलतोय, कुणाल कामराने अजून माफी मागितली नाही, उलट तो बोलतोय की मला वाचवणार तर संविधान. ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना, ऐकत असताना मला एका गोष्टीचा डाऊट आला. एक तर मित्रांनो, कुणाल कामरा यांना संजय राऊत यांनी पाठिंबा दिलाय, कुणाल की कमाल म्हणून काल त्यांनी स्टेटमेंट दिलं. आणि त्याच्यानंतरच हे जे खरं आहे त्या सगळ्या गोष्टी कुणाल कामरांनी बोलल्या असं बोललं. आदित्य ठाकरे देखील तेच बोलले. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, आज काँग्रेस आणि शिवसेना उभाटा गट हे कुठेतरी कुणाल कामराच्या मागे खंबीरपणे उभे आहेत का, हे आपल्याला आता पाहायचं आहे. आणि मला असं वाटतं ते आहेत उभे, त्याच्यामुळे ते लोक एक एक स्टेटमेंट देत आहेत. आणि संविधानच मला वाचू शकतं असं कुणाल कामरा जे बोलले. आणि मला वाटत नाही कुणाल कामरा हे कुठे माफी मागतील, कारण जर का ह्यांनी माफी मागितली नाही तर मित्रांनो, ह्यांच्या मागे एकनाथ शिंदे गटाचे जे सगळे पदाधिकारी आहेत शिवसेने, ते त्यांच्या मागे हात धुवून लागणार, हे 100%. कारण आपल्या नेत्यावर जर का कोणी बोललं असेल तर आपल्याला ते कुठेतरी लागतं म्हणायला, आणि ते साहजिक आहे, लागलंच पाहिजे. पण मित्रांनो, ह्या गोष्टी ज्या असतात, खोके असेल, गद्दार असेल, ह्या सगळ्या गोष्टी, कारण राजसाहेब पण बोलले ना, इथे एक खोक्याबाईचं काय घेऊन बसलाय, इथे आमदार सगळेच खोकेबाई आहेत, म्हणजेच विधानसभेत सगळे खोकेबाई आहेत. तर या सगळ्या गोष्टींवर आपण अंदाज जर का लावला तर कुठलाही माणूस धुतलेला तांदळाचा नाही राजकारणात, हेच फक्त मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्याच्यामुळे आपण फक्त सामान्य माणसाने बोलल्याच्या नंतर त्याला जाऊन पकडायचं. पण हे जे आजकाल आपण राजकारण बघतो ते गचाळ होत चाललं आहे. ह्या राजकारणावर कोणी बोललं की मग त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुत्रा मांजरीसारखे येऊन आपल्या अंगावर धावून यायचं, ह्या सगळ्या गोष्टी कितपत योग्य आहेत आणि कितपत पटणार आहेत? मला वाटतं की एखाद्याला बोलण्याचा अधिकार आजपर्यंत बघा, एक काय बरं तो कोणतरी मध्ये मराठी कवयित्री, मला त्याचं नाव नाही आठवत, त्यांनी सुदर्शन म्हणून आय थिंक काहीतरी, त्यांनी राजसाहेबांवर, मग बाकीच्या सगळ्या पक्षांच्या लोकांवर एक कविता बनवली होती, पण राजसाहेबांनी त्याला एक पॉझिटिव्ह थिंगमध्ये घेतलं. किंवा मग आपले उद्धव साहेबांनी एक पॉझिटिव्ह थिंगमध्ये घेतलं. म्हणजे तुम्ही कलाकार आहात, तुम्ही करता सगळ्या गोष्टी एक मनोरंजन म्हणून करताय, आणि त्याला खरं मनोरंजन म्हणून पाहणं गरजेचं आहे. कारण आजकाल आपण पाहतो एखादा नेता, एखादा दुसरा कुठला पक्षाचा, एखाद्या दुसऱ्या पक्षावर टीका करत असतो, अशीच पातळीची टीका असते ती, अशीच गाण्याची टीका असेल, अशाच शब्दाची टीका असेल, अशा सगळ्या शब्दांचा भडीमार चाललेला असतो. पण एखाद्या सामान्य माणसाने जर का हे बोललं तर मग ते कुठे चुकीचं आहे का, याचा देखील आपण तितकाच विचार करणं गरजेचं आहे. कारण तिकडेचे समोर बसणारे लोक आहेत, जे मनोरंजन ऐकणारी लोक आहेत, ती सगळे आपापल्या टेन्शनमधून कुठेतरी एक बोलतात ना, रिफ्रेश माइंड हवं असतं, रिफ्रेश व्हायचं असतं. आणि प्रत्येकाचा राजकारणावर राग आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या गोष्टी आपण राजकारण पाहतो, तर कुठेतरी त्यांच्यावर त्या बोलल्याच्या नंतर गोष्टी पटतात आणि म्हणून ते हसतात ना. आणि जर का हे स्टेटमेंट जेव्हा त्या कुणाल कामराने केलं, तेव्हा जर का तिकडे बसलेल्या लोकांना जर का पटलं नसतं तर तिकडचंच कोणतरी एखादा उठला असता आणि त्याला तोडीस उत्तर दिलं असतं. पण त्या मित्रांनो, लोकांना देखील पटणाऱ्या गोष्टी होत्या म्हणून कदा ते तिकडे काय तेव्हा असं वादास्पद विधान झालेलं नाही ना. ही गोष्ट आहे मित्रांनो, खरं तर ही गोष्ट आपण समजणं गरजेचं आहे की राजकारणी आपल्याला जर का फसवतायत, राजकारणी जर का आपला अंधारात ठेवतात, राजकारणी जर का आपला वापर करून घेतात, तर आपण मनोरंजनासाठी दोन गोष्टी त्यांच्यावर बोलल्याच्या नंतर कुठेतरी लागलं नाही पाहिजे असं मला तरी वाटतं. आणि त्या गोष्टी मला असं वाटतं ते स्टँडअप कॉमेडियनचं कामच असतं मनोरंजन करणं, आणि त्याच्यामध्ये मनोरंजन जर का अशा प्रकारे त्यांनी केलं तर मला कुठे चूक वाटत नाही. ह्या गोष्टी मला असं वाटतं. आणि त्याच्याचमुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ते कोणावर पण आपण बोलतोय ह्याचं देखील भान तेवढं असणं गरजेचं आहे. त्या अर्थाने जर का पाहिलं तर ती गोष्ट चुकीचीच आहे. आणि म्हणूनच मला तुम्हाला मित्रांनो सांगायचं आहे, दोन गोष्टी आपण दोन्हीरित्या पाहू शकतो. एकतर राजकारणाचा हा जो आपण पाहतोय सगळा चिखल जो आहे त्याला अनुसरून आजकाल प्रत्येक घराघरामध्ये तीच परिस्थिती, घराघरामध्ये सगळे लोक गद्दार, खोके सगळ्या गोष्टी बोलतात. पण ती गोष्ट जर का सार्वजनिकरित्या बोलली तर मग हे अशा गोष्टी होतात आणि ते पण सामान्य माणसावरच होतात. तर याचा कुठेतरी विचार मला असं वाटतं आपण करणं गरजेचं आहे की सामान्य माणसानं बोलले की त्याच्यावर कारवाई करायची, आणि मग बाकीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षातले बोलले तर त्याच्यावर थंड आणि शांत बसून जायचं, हे कितपत योग्य आहे? मला असं वाटतं तुम्ही मला कमेंट पण करून सांगा की कुणाल कामरा हा जो आहे तो बोललाय ते खरंच चुकीचं आहे की बरोबर आहे, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.